महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2024च्या, तेव्हा महाविकास आघाडीचा विजय झाला आणि महायुतीच्या उमेदवारांना, बऱ्याचशा उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली। पण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांमध्ये फरक फार कमी होता। लोकसभेचा विचार केला तर हा फरक महाराष्ट्रभरामध्ये 2 लाख मतांचा होता। 6 महिन्यांच्या आतच त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। मात्र या निवडणुकांमध्ये चित्र पूर्णतः पालटलं, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। मग महाराष्ट्रातल्या या निकालानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांवर आक्षेप घेतला। 2 निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला। नव्या मतदार नोंदणीच्या सहाय्याने भाजपला अधिकचं मतदान झाल्याचा दावा सुद्धा राहुल गांधी यांनी आपल्या आकडेवारीनुसार केला। हे सगळं मतदान संध्याकाळी 5 नंतर जी जास्तीची आकडेवारी होती त्याच्याशी संबंधित आहे, त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मागणी त्यांनी केली आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन एक प्रेझेंटेशन देऊन आकडेवारी सादर केली। अनेक मतदारांची नावं वेगवेगळ्या बूथवर नोंदवल्याची माहिती त्यांनी सप्रमाण देण्याचा प्रयत्न केला, ज्या याद्या मतदार याद्या उपलब्ध आहेत त्याच्या आधारे। आणि कर्नाटकमधल्या महादेवपुरा मतदारसंघामध्ये 1 लाख बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला। बिहारमधल्या एसआयआर कार्यक्रमाला सुद्धा राहुल गांधींचा विरोध होता। राहुल गांधींसह अनेक राजकीय पक्षांचा, जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांचा विरोध होता आणि याच विरोधाचं प्रमाण म्हणून राहुल गांधींसह 300 खासदार यांनी निवडणूक आयोगावर संसदेचं अधिवेशन सुरू असताना एक मोठा मोर्चा काढला। मग तिकडे राहुल गांधींच्या मतदारसंघातही बोगस मतदार आहेत असा दावा अनुराग ठाकूर यांनी केला, जे भाजपचे खासदार आहेत। आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची आता या सगळ्यावर काय भूमिका आहे असा प्रश्न उपस्थित केला जात असताना काल म्हणजे रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने या विषयावर पहिल्यांदा एक पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी शपथपत्र द्यावं, अन्यथा देशाची माफी मागावी असा थेट इशारा दिला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी।